कैवेयकम कंठहार. बर. पुढे कुंडलम. कुंडलम. कुंडलम म्हणजे कानातले. कानात. कानातले. कंकणम कंकण. कंकणम. हा. बांगडी. कंकणम कंकण का हे आपले हे हातातल्या बांगडी. बांगड्या. बांगडी. बांगडी. घोंगडी. कंठाभरणम. गेलं. कंठा. गळ्यातला दागिना कुठला पण. हम्म. हं. चैन म्हणा, गळ्यात. काही गळ्यातील दागिना. आभरणम म्हणजे दागिना आणि कंठाभरणम गळ्यातला दागिना. हम्म. मग चैन, मंगळसूत्र, काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा. नासाभरणम. नाकातील दागिना. नाकातला दागिना. नथ. नथ. लेडीज नथ. फेवरेट. नथ. कबीरजींचा मस्त दोहा आहे, एकच मिनिट सांगतो. दोहा आठवत नाही पण माहिती आहे का तुम्हाला. काय. एका माणसाने, एका पतीने आपल्या पत्नीला नथ आणली सोन्याची. हम्म. 1,87,000ला गेल्यानंतर पण आणली. मग तिला एवढा हम्म. आनंद झाला, एवढा आनंद झाला की तिला वाटलं आता मी कोणाला सांगू आणि कोणाला नको. एवढं महाग नथ मला नवऱ्याने आणून दिलेली माझ्या. जिथं सोनं बघायला पण भेटत नाही तिथं नवऱ्याने नथ आणून दिली मला. आणि तिला हम्म. नवऱ्याने नथ आणली याचा आनंद असण्यापेक्षा ते दुसऱ्याला दाखवण्यातच आनंद होता. पण नुसतं दुसऱ्याला दाखवण्यात आनंद नव्हता, तर दुसऱ्यांना जेलस करण्यामध्ये आनंद होता त्या बाईला. मग ती प्रत्येक माणसाकडे जाऊन, प्रत्येक स्त्रीकडे जाऊन काय म्हणायची, बघा माझ्या नवऱ्याने मला नथ आणली. मग घालून दाखवायची, विचारायची कशी आहे. मग असं करत करत ती सगळ्या संध्याकाळपर्यंत घरीच नाही आली. आणि मग कबीर महाराजांनी तिला बघितलं. कबीर महाराजांना वाटलं काय बाई आहे, ज्या पतीने नथनी दिली त्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्मरण केलं. पण ज्या खऱ्या पतीने नाक कबीर. दिलं त्याला एकदा सुद्धा स्मरण करत नाही. नथनी दी जिस यारने सिमरत बारंबार, असं काहीतरी आहे ते. हा ती. हा, बरोबर आहे, तसंच आहे. हा हा. नाक दिया उसने असं आहे. हा उसको भूल गई. हा, उसको भूल गई असं काहीतरी नार. हा हा. ठीक आहे, असो. म्हणजे नथनी. ग्रह. आता धातू येतात. ग्रह. ग्रह. लेणं. हे गृह्णाती. नाही. गृह्णाती म्हणजे स्वीकार करणे किंवा पकडणे. पकडणे थोड्यात. घेणे. पकडणे, घेणे पण. गृह्णाती. हा. घेणे. घेणे पण थोडक्यात कॅच या अर्थामध्ये पकडणे, विचार. गृह्णाती. घेणे, पकडणे, कॅच करणे, गृह्णाती. घेणे. घेणे. बर. पुढे सम उपसर्ग आणि ग्रह धातू संगृह्णाती. संगृह्णाती म्हणजे संग्रह करणे. एकत्र गोळा करणे. हा. काही काहींना खूपच सवय असते, म्हणजे जेवढे काही संसारी आहेत, परफेक्ट एक्झाम्पल ऑफ संग्रह करणे, काहीच फेकून द्यायचं नाही. आमचे गुरुजी लयच गोड उदाहरण सांगत असतात. लयच गोड, लय अति अति गोड सांगत असतात. त्यांनी सांगितल्यानंतर तर लोक ऐकत राहतात. समजा आपलं बन्यान असतं, बन्यान माणसाचं. मग ते बन्यान काय होतं, त्याला हळूहळू होल पडतात. चित्रपट. हा, मग छिद्र पडतात. मग ते तरी पण माणूस फेकून देत नाही. हम्म. काय करतो, घालतो घालतो. मग एक दिवशी ते छिद्र एवढं मोठं होऊन जातं की डोकंच त्याच्यातून बाहेर येतं. मग काय करायचं, बायकोमध्ये थांबा, फेकून नका देऊ, आपलं कपाटं पुसायला कामाला येईल. हम्म. मग कपाटं पुसून 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 ते जिरजिर झाल्यानंतर थांबा, फेकून नका देऊ, खाली पाय पुसणी म्हणून पाय. होईल. पाय.
हम्म. मग पायपुसणी पण जिरदी झाल्यानंतर थांबा, फेकून नका देऊ. आपल्याला बंबात लावायला होईल, पाणी गरम करताना जाळायला वगैरे होईल. है ना, ते पुसताना पण आमचे गुरुजी असं सांगतात, ते हो छिद्र पडलेलं बन्यान एकदा इकडे पुढे गेले की दोन तुकडे मागे राहतात, परत मागे आणले की एक तुकडा तिकडे राहतो, पण फेकून माणूस काय देत देत नाही. नाही. हे एखादी गोष्ट आपल्या आत्ता सध्या आपल्या घरात अशा किती गोष्टी आहेत की ज्या आपण खरंय. आजही वापरल्या नाहीयेत, बरं गेल्या बरोबर. 5 वर्षातही वापरले नाहीत आणि पुढचे 10 वर्षही वापरणार नाही, पण आपल्याला ते पण फेकून ठेव द्यायच्या नाहीत. काय कधी उपयोगात येईल काय माहिती, ते कधीच येणार नाहीत माहिती. उपयोगात. नाहीच येणार ते, पण तरी पण आपण फेकून नाही देत का? संग्रह एखादी करायचा. वस्तू येते, एखादी वस्तू येते, नाहीतर मग म्हणजे समजा 10तली एखादी अहो, वस्तू उपयोगी बऱ्याच पडते. गोष्टी असतात ज्या आपण तर कधीच ते वापरत ते नाही. गणित तर ते गणित असं आहे की 90% नाहीच आहेत, 10% नाही. आहेत. हा. बरोबर. असं आहे. पण ते 90% गोळा करून ठेवतो. हा, त्याला काय म्हणतो आपण? संग्रह करणं. संग्रह करणं. आपण अतिशय विचित्र प्राणी आहोत आपल्याविषयी. हे खरं आहे. हा, काय बोलायचं, माणूस विचित्र प्राणी. अनुगृह्णाती म्हणजे अनुग्रह करणे, म्हणजे एखाद्याला अ स्वीकार करणे. अणु म्हणजे नंतर, ग्रह म्हणजे धरणे. एखाद्याला स्वीकार करणे किंवा एखाद्यावरती अनुग्रह करणे म्हणजे कृपा त्याला काही करणं. दीक्षा देणं, कृपा करणं, अनुग्रह करणे, हम्म. कृपा करणे. चलो, आता आपण पाहणार आहोत पटापट वाक्य. लयच मोठे वाक्य तो. ठीक आहे, लय वेळ होतो मग तो. हो, दोन गोष्टी राहिल्यात. सौभाग्यवती. सौभाग्यवती म्हणजे पतियुक्त. सौभाग्यवती म्हणजे पतियुक्त, तिला पती आहे. सौभाग्ययुक्ता किंवा तिला सधवा असं पण म्हणतात. आणि विधवा म्हणजे पती नसलेली, ती नसलेली स्त्री. बापरे. ठीक आहे, उद्या बघूया का वाक्य. हो. 8 हो. मिनिट राहिलेले हो. आहेत, लय वेळ जातो परत. दुसरं काय सांगायचं आहे का? नाही. गृह्णातीचे आपण 10ही लकारामध्ये एकदा वाचून घेऊया. ग्रह, ग्रह. टू टेक, टू एक्सेप्ट, टू ऑप्टेन. घेणे किंवा स्वीकार करणे. 9व्या गणातील धातू आहे. ती. उंती. कसा धातू आहे तो? उभयपदी. दोनही उभय. पदांमध्ये तो चालतो. अच्छा. उभयपदी कसा चालतो बघा, 5 लकारांमध्येच आपण फक्त बघत असतो नेहमी. गृह्णाती, गृह्णीतः, गृह्णन्ति. गृह्णासि, गृह्णीथः, गृह्णीथ. गृह्णामि, गृह्णीवः, गृह्णीमः. गीतेमध्ये बऱ्याच वेळा हा धातू गेलेला आहे. लृट लकारामध्ये कसा चालतो? ग्रहिष्यति, ग्रहिष्यतः, ग्रहिष्यन्ति. ग्रहिष्यसि, ग्रहिष्यतः, ग्रहिष्यत. ग्रहिष्यामि, ग्रहिष्यावः, ग्रहिष्यामः. नंतर लंग लकारात अगृह्णात, अगृह्णीताम, अगृह्णन्. अगृह्णाः, अगृह्णीतम, अगृह्णीत. अगृह्णाम, अगृह्णीव, अगृह्णीम. विधिलिंग लकारामध्ये गृह्णीयात, गृह्णीयाताम, गृह्णीयुः. गृह्णीयाः, गृह्णीयातम, गृह्णीयात. गृह्णीयाम, गृह्णीयाव, गृह्णीयाव, गृह्णीयाम. अशा प्रकारे हा घेणे, स्वीकार करणे या अर्थामध्ये धातू आहे. अशा प्रकारे आपण फक्त शेवटचे 5 वाक्य बघू शकतो, बाकीचे नंतर बघूया.
बघा 10 नंबरचं वाक्य, राम धन लेता है. राम धन ले, रामः धनम धनम गृह्णाति, घेतो, स्वीकार करतो. 11, तू पुस्तक लेता है. त्वम त्वं पुस्तकम तं गृह्णासि. गृह्णासि. यो यो गृह्णासि. 12, ओके. मैं फल लेता हूं. अहम अहं फलम फल फलं गृह गृह्णामि. गृह्णामि. कुठल्या गणातला धातू आहे हा? 9व्या. हम्म. 13, रमेश रमेश धन लेता है. धन संग्रह धन संग्रह करता है. रमेश फलं धनम धनम धनं धनम सं संगृह्णाति. संग्रह काय सर? संगृह्णाति. सेमच गृह्णातीच राहणार, फक्त सम उपसर्ग पुढे येतो. संघात संगृह्णामि. गृह्णाति का? अच्छा, हाँ, रमेश. 14, गुरु शिष्य अनुग्रह करता है. गुरु शिष्य प्रणव. गुरु शिष्य शिक्षक अनु त्यावर नाही. आणि म्हणल्यानंतर वर जरी असला तरी आवडता वस्तू व्यक्ती विषय काय आहे अनुग्रहाचा? शिष्य आहे. कर्म म्हणून कुठला कुठली शिष्य विभक्ती येणार? कर्म. द्वितीय कर्म कर्म शिक्षण अनुगृह्णाति. गृहणाति. शिष्यम अनुगृह्णाति. जर आपण उदाहरण वाक्यामध्ये बघितलं तर धनिकः धनम संगृह्णाति पुत्रम, तिथे पण काय केलंय, जरी वर असलं तरी तो कर्म बनतो, कारण की आवडती वस्तू व्यक्ती आणि स्थान स्थान त्याला ठिकाण. काय म्हणतो आपण? कर्म. त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? कर्तुः ईप्सिततमं कर्म. कर्त्याचं सगळ्यात जास्त आवडती गोष्ट म्हणजे काय? कर्म. मग तसं गुरु अनुग्रह करतात, मग शिष्य आवडतो म्हणूनच त्याच्यावरती काय करतात? अनुग्रह करतात. शिष्याचं कामच असतं की सेवेने गुरुला तृप्त करावं. प्रसन्न सेवेने, करून. इतर कोणत्याही गोष्टीने नाही. सेवेनेच गुरु काय होत असतात? म्हणजेच आध्यात्मिक गुरु तृप्त होत असतात. तर या ठिकाणी आपण काय काय पाहिलं? वत प्रत्यय जो समान प्रमाणे हे दाखवण्यासाठी असतो, वत. नंतर आपण काय पाहिलं? त्व आणि तल. खरं तर तल आहे तो, पण ता घेऊया त्याला आपण. हे काय व्यक्त करतात? भाव. जसं सिम्प्लिसिटी, वननेस, ओके, क्वाइटिट्यूड, एट्यूडनेस. जसं सिटी, लाईक TY शेवटी लागतात. हे काय सगळे भाव व्यक्त करणारे काय शब्द आहेत. मग तसे त्व आणि ता. त्व होतो नपुंसकलिंगामध्ये, ता चालतो स्त्रीलिंगामध्ये. क्षय प्रत्यय हा सुद्धा काय भाववाचक आहे. त्याच्यामध्ये काय होतो? शेवटचा जो असेल किंवा शेवटचा जो स्वर असेल त्याचा काय होतो? लोप होतो. प्रथम स्वराला वृद्धी होते आणि शब्दाचाच भाव व्यक्त करणारे हे शब्द असतात. सौंदर्य. नंतर आपण काही शब्दामध्ये स्वार्थामध्ये प्रत्यय होतो. स्वार्थामध्ये स्वतःचाच अर्थ व्यक्त करण्यासाठी काय होतात? हे क्षय प्रत्यय लागतो. त्याच्यामध्ये कधी कधी य लागतो. त्याच्या दोघांची उदाहरणं आपण पाहिली. भाववाचक हा जो शब्द आहे याच्यामध्ये काय इमन नावाचा प्रत्यय होतो. अंतिम अक्षर स्वरासहित काढलं जातं आणि रूचा र होतो. शब्द चालताना ते काय चालतात? राजन, राजा, राजानौ, राजानः, राजानम, राजानौ, राज्ञः, राज्ञा, राजभ्याम, राजभिः, राज्ञे, राजभ्याम, राजभ्यः, राज्ञः, राजभ्याम, राजभ्यः, राज्ञः, राज्ञो, राज्ञाम, राज्ञी, राज्ञो, राजसो. हे राजन, हे राजानो, हे राजानः, असे ते शब्द. महिमा, महिमानव असे सगळे शब्द चालतात. नंतर आपण काही शब्द बघितले. गृह्णाती, संगृह्णाती, अनुगृह्णाती आणि त्याची काही वाक्य. उरलेली जी 9 वाक्य आहेत, मोठी मोठी वाक्य आहेत, ती आपण उद्या पाहूया आणि 57व्या धड्यामध्ये प्रवेश करूया. शांती शांती शांती.